नंतर एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत। मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आलेत। राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चानं घोषणाबाजी सुद्धा केली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। ही दृश्य आपण पाहतोय मुलुंड टोल नाक्याजवळ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली आहे। राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत। आरएसएस मानहानी प्रकरणात दाखल याचिकेसंदर्भात आज राहुल गांधी ही कायदेशीर प्रक्रियेसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत। त्यासाठी ते तिकडे रवाना झालेत। आपण त्याच दरम्यान पाहतोय या ताफ्यासमोर भाजप युवा मोर्चानं घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले। मुलुंड टोल नाक्याजवळ राहुल गांधींना हे काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत। आरएसएस मारहाणी प्रकरणात दाखल याचिकेवर ही सुनावणी आज पार पडते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, नेमकं काय घडतंय? दीपाली, नक्की आपण तर पाहिलं ज्या पद्धतीने राहुल गांधी हे भिवंडी कोर्टामध्ये मानहानी केस संदर्भात येणार होते आणि याच वेळी मुलुंड टोल नाक्यावरती जे आहे ते राहुल गांधी यांना या ठिकाणी काळे झेंडे जे आहे ते भाजपच्या पदाधिकारी म्हणजे युवा मोर्चाच्या माध्यमातून दाखवण्यात आले। विशेषतः समर्थ डॉक्टर नाईक यांच्या माध्यमातून जे आहे ते भाजप जिल्हा युवा अध्यक्ष यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांना या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये येताना मुलुंड टोल नाक्यावरती जे आहे हे संपूर्ण भाजपच्या पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवलेले आहे। आणि त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। परंतु सर्वात मोठी चूक जी या ठिकाणी झालेली आहे, कारण ते एवढा सुरक्षा तगडा असताना देखील कशा पद्धतीने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले, हा संपूर्ण तपास जो आहे तो मुंबई पोलिसांच्या माध्यमातून त्याचमुळे जे आहे ते भिवंडी कोर्टाबाहेर देखील पोलिसांची मोठी सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण 100 मीटरच्या बॅरिकेडिंगच्या बाहेर सर्व जे पत्रकार आहे किंवा इतर मीडियाच्या प्रतिनिधी देखील लांब ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून भिवंडीमध्ये देखील राहुल गांधी यांना कुठेतरी भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून काळे झेंडे दाखवण्यात यावे नाही अशी या ठिकाणी घेत राहू। तुर्तास धन्यवाद रिजवान या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत। मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना काळे झेंडे हे दाखवण्यात आलेले आहेत। राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चानं घोषणाबाजी करत हे काळे झेंडे दाखवले।